पार्थ पवार जमीन घोटाळ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांनी। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातला व्यवहार आता रद्द, अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाखाली काम करू नये, कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहारावरून अजित पवारांच्या सूचना। तर नियमाच्या बाहेर जाऊन काम केलेलं मला चालणार नाही, जमीन व्यवहारासंदर्भात काहीही माहिती नव्हती, चौकशी करून कारवाई करा, मुख्यमंत्र्यांशी बोललो, अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। IAS IPS सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची, कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही, चालणार पण नाही। ज्यांनी व्यवहारामध्ये सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल, पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। तर कुणाच्या दबावाखाली व्यवहार झाला, नोंदणी कशी झाली, चौकशी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे। मग असं असताना इतर रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल। पार्थ पवारांचे मीडिया कंपनीत 99% शेअर्स, मात्र अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही। तर जमीन व्यवहार चौकशीसाठी शासनाची समिती गठीत, अपर मुख्य सचिवांसोबत आणखी 5 जण समितीत। जमिनीची नोंदणी करण्यासाठी जे गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल, त्यामध्ये पार्थ पवार नव्हते। 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल येईल, कुणीही वाचणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। आता ऍक्च्युअली नोंदणी करताना रजिस्टर समोर कोण कोण गेले होते त्याचे नाव आमच्याकडे जे आहेत, आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण, लिहून घेणारा कोण, चुकीची रजिस्टर करणारा कोण, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती बनवली आहे, 1 महिन्यात दूध का दूध आणि पानी का पानी होईल, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। देखिए, मुख्यमंत्री जी ने जांच समिति बैठाई है और 1 महीने में उसका रिपोर्ट आएगा, जो भी है दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। पार्थ पवार जमीन प्रकरण म्हणजे लूट आणि त्याला कायदेशीर सूट, राहुल गांधींची ट्विट करत राज्य सरकारवर आणि मोदींवर टीका। तर मोदीजी तुम्ही गप्प, कारण तुमचं सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या लुटारूंवर अवलंबून, राहुल गांधींचा घणाघात। पार्थ पवारांवर कारवाई झाली पाहिजे, राज्य सरकार लपवाछपवी करतंय, एकनाथ खडसे आणि अजित पवारांना वेगळा न्याय का, महसूल खातं अजित पवारांना वाचवतंय, अंबादास दानवेंची टीका। राज्य सरकार लपवाछपवी करतंय, बनवाबनवी करतंय, फसवेगिरी करतंय आणि याच्यावर पार्थ पवारांवर कारवाई झाली पाहिजे। अजितदादांनी याच्यात राजीनामा दिला पाहिजे, अजितदादांनी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे। चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री पांघरुण घालायला बसलेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे, ठाकरेंचा हल्लाबोल। तिकडे जमिनीच्या जमिनी बळकावणे चालले आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या आहेत, त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरुण घालायला बसलेले आहेत।